कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घराच्या वाट्याला आता दुःख नको आहे, सगळ्यांना सुखात ठेव। माझा अमोल मला माघारी मिळाला, तुझे लय उपकार आहेत। आता काय नको मला। चला घरातल्या प्रत्येकाने तिथे तेल व्हा। चला मग करायची का गोंधळाला सुरुवात? तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना उड्या मारायचं नाही, नाचायचं नाही म्हणून। गोंधळ अर्ध्यात मोडून आहे लेकरा, आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं। गोंधळी दादा माफ करा, पोराचं ऑपरेशन झालंय थोड्या दिवसापूर्वी मेंदूचं। डॉक्टरने सांगितलं त्याला असं खेळायला नाचायला मनाई आहे म्हणून, त्यामुळे गोंधळ थांब। मा, अगं मी सकाळी पण तुमचं ऐकलं ना, पण आता मला नाचायचे। देव बाप्पा काय होऊ देणार नाही मला। अमोल बाळा, अरे हे बघ, आम्हाला काय आवडते का तुला सारखं सारखं असं अडवायला? प्लीज समजून घे ना तू। नाही बाबा, तुमच्या संगीताला पण मला नाचता नाही आलं, पण आता मला नाचू द्या प्लीज। अर्जुन दादा, अहो खरंय, छोटे सरकारांनी तुमच्या संगीतासाठी खूप तयारी केली होती आणि त्यांनी माझ्यासोबत डान्स सुद्धा बसवला होता, पण त्यांना नाचता नाही आलो। ना अगं, मी परत परत तेच सांगतेय, आम्हाला त्याला अडवायचं नाहीये, पण त्याच्या तब्येतीची काळजी नको का घ्यायला आपण? पण मी घेईन ना काळजी मा, तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही आता नेहमी एकमेकाबरोबर राहणार आहात आणि मला खूप भारी वाटतंय। आणि मी नाचायचं पण नाही का? अमोल, आम्ही तुला नाचायला परवानगी देणार नाही।
अरे अमोल बाळा, त्यांचं बरोबर आहे, जरा समजून घे की तू. नाही मग नाचायचंय. अमोल बाळा, अरे ऐक तर रे. मी काय म्हणतो, ऐका माझं. लेकराला असं नाराज करू नका. गोंधळ ही नात्याची नवीन सुरुवात असते. अशा वेळेस गोंधळ बंद करून लहान लेकराला नाराज करणं असं योग्य नाही. लहान पोराच्या आनंदावर विरजन घालून आनंद येत नाही मालक. जा पोराला पटकन माघारी आणा. अहो त्याला काय बी होणार नाही. त्याचा भोळा भाव देव जाणून आहे. दिदे, त्याला एवढं वाटतंय तर थोडंफार नाचून दे की. मी काय म्हणते तुम्हाला कळत कसं नाहीये? अपर्णा, आम्हाला समजतंय तुला काय म्हणायचंय ते, पण इथं अमोलला कोणालाच नाराज नाही करायचंय. हो अपर्णा, अगं आपला अमोल समजूतदार आहे. तुम्ही दोघं एकदा बोला ना त्याच्याशी. आपे, तुला माहितीये का, सिम्बा कधी कुणावर नाराज होत नाही. मामा बाबा ऐकत नसतील तर सिम्बा काय कुणी नाराज होईल. पण तुला कळत नाहीये का, आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना हे सगळं. अरे तुला माहितीये का सिम्बा, ज्यावेळी तू आजारी असतोस ना त्यावेळी बाळा माझा जीव जायला येतो रे. ती जेवत नाही, तिला भूक लागत नाही. तुला वाटतं का असं व्हावं? मला तुला काळजीत नाही बघायचं. पण मला नाचायचं पण आहे ना. तेच तुला सांगतोय मुद्दा. तू जर नाचलास ना तर तुझ्या डोक्यावर ताण येईल ना बाळा. बाबा आता तुम्ही नाचायचं नाही म्हणलंच माझ्या डोक्यावर ताण आलाय. काहीतरी केलं पाहिजे. मला विचार करू दे. मला पण. काय करू शकतो बरं? हा, माझ्याकडे एक उपाय आहे. उपाय? हा, तू नाच, पण तू जोरजोरात उड्या मारू नकोस. चालेल? आपे अगं चालेल चालेल चालेल. सावकाश सावकाश सावकाश. आपे अगं अर्जुन, आपण समजतो त्यापेक्षा खूप समजूतदार आहे आपला मुलगा. नको काळजी करू, हा, आपण आहोत ना. चला चल. अमोल, चला सुरू तुम्ही. अरे वा, चांगलंच बोलणं झालेलं दिसतंय या ठिकाणी. करा सुरू. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. या अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. 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 झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.